गणपतये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः दैवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। आज महाराजांची चरणी आपण सर्वप्रथम स्वर्गीय विद्याताईला मौन श्रद्धांजली 1 मिनिटाची देऊया। किती मोठं संकट जरी आपल्यावर आलं तर त्यांनी दिलेलं जीवन आहे, त्याला मधामध्ये नेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही। जितकं लिहिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला जगायचंच आहे। याला म्हणतात अकाल मृत्यू। महाराजांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, आनंदाने जगायचं। किती जरी संकट आले तरी असा निर्णय कोणीही घेऊ नका। मी हात जोडून सर्वांना प्रार्थना करतो, कारण खूप वाईट घटना झालेली आहे। बोला जय गजानन। माधव मार्तंड जोशी, रेव्हेन्यू ऑफिसर, सरकारी नोकर, मोजणी करण्याकरिता कळंब कसूर या गावी आले। ही गोष्ट केव्हाची आहे? जेव्हा महाराजांनी समाधी घेतली होती त्यानंतरची। त्यांचा एक शिपाई होता त्यांच्यासोबत असिस्टंट, त्याचं नाव कुतुबुद्दीन। यांनी मोजणी वगैरे केली, पूर्ण आपलं सरकारी काम केलं। संध्याकाळ होत होती। जसं तुमच्या मनामध्ये येते त्याप्रमाणे त्यांना ओढ लागली की आज गुरुवारचा दिवस आहे, शेगावला जायला पाहिजे। त्या काळामध्ये आत्ता सारखी काही साधनं नव्हती। कुतुबुद्दीनना म्हटलं शिपायाला की दमणी जोड, आपल्याला शेगावला जायचं आहे। त्याने म्हटलं साहेब मी बोलतो त्यावर लक्ष द्या। आभाळ दाटून आलेला आहे, मधामध्ये मना नदी येणार आहे, संकट मोठं येऊ शकते, उद्या जाऊ। तो तुमच्यासारखा भक्त होता। त्याने म्हटलं नाही नाही नाही, मला आत्ता निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे। माझ्या महाराजांनी मला बोलवलेलं आहे, तू दमणी जोड। दमणी तयार केली। कुतुबुद्दीन गाडी चालवत आहे, बैलगाडी, आणि हा साहेब माधव मार्तंड जोशी मागे बसलेला आहे दमणीमध्ये। महाराजांची ओढ होती, महाराजांनी बोलवलं होतं, निघाले। मधामध्ये मना नदी आली। जेव्हा हे नदी पार करायला लागले त्यावेळेस काहीच नव्हतं, फक्त आभाळ दाटून आलं होतं, बस तितकंच। परंतु जशी यांनी दमणी टाकली आणि नदीच्या मधामध्ये आली, अचानक जसं वणीमध्ये आता होता बा काही दिवसापासून, अचानक भळ 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 असं वाटायला लागलं जसं आभाळ फाटलं का काय झालं। आणि पूर्ण पाणी, जोराने पाऊस आला, विजा कडकडायला लागला। शेतकऱ्यांची बिचाऱ्याची छपरं होती, त्याचे टीन जे होते ते उडायला लागले। इतकी जोरदार झंझावा सुटला, वारा आला। हे दोघे घाबरून गेले आणि मना नदीला अचानक पूर आला। इतका पूर आला की आता बस यांची दमणी वाहून जाणार आणि दोघे आता मरून जाणार। इतकं अचानक धार वाढली नदीची। हे मधामध्ये फसलेले आहे, बैल बिचारे मुके प्राणी ते घाबरून गेले।
आणि त्यांनी शिपाईने म्हटलं कुतुबुद्दीननी, महाराज तुम्ही महाराजांचं दर्शन घेण्याची जिद्द केली, परंतु आता मरण आपल्या इथं जवळ आलेलं आहे. माधव मार्तंड जोशी खरा भक्त होता महाराजांचा. त्याने म्हटलं तू बिलकुल पर्वा करू नको, माझे महाराज जरी समाधिस्थ झाले असले तरी ते माझ्या सोबत आहे, बिलकुल तू काळजी करू नको, काहीच होणार नाही. आणि त्यांनी म्हटलं की तू कासरा सोडून दे, बैलाला मोकाट सोडून दे, जे होईल ते पाहायला जाईल. आणि दोघांनी डोळे बंद केले आणि जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन जोर जोराने ओरडायला लागले. आता जे होईल ते होईल, मरण आलं तर आलं, काही चालेल, महाराजांच्या दर्शनाला जायचं म्हणजे जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं, काही झालं तरी. जसं त्यांनी कासरा सोडला, एवढ्या पुरातूनही जशी दमणी वाहून जायला पाहिजे, पुरातूनही दमणी बाहेर आली आणि शेगावच्या जवळ रस्त्यावर येऊन उभी झाली. दोघे आनंदी झाले आणि तिथंच आनंदाने जोर जोर ओरडायला लागले, जय गजानन श्री गजानन. संध्याकाळी मठामध्ये आले, समाधी दर्शन घेतलं, समाधीचा सोहळा पाहिला, प्रसाद घेतला, महाप्रसाद घेतला आणि आनंदाने ब्राह्मण भोजनाकरिता माधव मार्तंड जोशींनी काही पैसे बाळाभाऊच्या हातामध्ये दिले आणि म्हणायला लागले की माझ्यातर्फे ब्राह्मणांना जेव घाला, आज माझा प्राण महाराजांनी वाचवला आहे. आणि तिथून आनंदाने परत तिथं गेले जिथून निघाले होते, सरकारी कामाकरिता. बोला जय गजानन. एकदा निष्ठा बिघडत नाही. बघा, एक बारकाईने गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हे सर्व सोडून द्यावं, आता काही पडलं नाही यामध्ये. प्रेमाने राहा, आनंदाने राहा, जीवनभर प्रेमाने राहा, मेल्यानंतर मग प्रेम मध्ये राहायचंच आहे. कोणी विचारत नाही हो, किती कोणी काही म्हणो, परंतु आपण आपला स्वभाव बदलू नका. मी असं म्हणत नाही की तुमच्या मनासारखं सर्व होईल. अहो, घरचे लोक आपल्या मनासारखे वागत नाहीत, दुसऱ्याचं जाऊ द्या, घरचे लोक. परंतु आपला स्वभाव आपण बदलायचा नाही. असं लक्षात ठेवा की सीसीटीव्ही कॅमेरे लागतात का आपल्या घरी, ऑफिसमध्ये, मंदिरामध्ये. त्याचं काम आहे सीसीटीव्हीचं काय, तिथं काय लिहून राहते, चिकटपट्टी लावून राहते, आप सीसीटीव्ही की निगराणी में है, लिहून राहते ना तिथं. तसं सीसीटीव्ही वर महाराजांनी लावलेलं आहे, तुम्ही त्यांच्या निगराणीमध्ये आहे. एक एक क्षण, एक एक सेकंद ते बघत आहे वरून. असं समजा की मी जे काही करत आहे, जे काही करत आहे ते महाराज बघत आहे. म्हणून चांगले कर्म करा, आपली लाज आपल्याला वाटायला नको की मी हे काय केलं. प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही की 100% आपण यशस्वी होऊ, शेवटी आपण माणूस आहोत, चुका माणसाच्या हाताने होतच राहतात, आपण काही देव नाही आणि दगडे नाही. चुका होतीलच, असं नाही की होणार नाही, परंतु आपली जी चूक झालेली आहे त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं आपलं काम आहे. सकाळी जेव्हा आपण उठतो, जसं तुम्ही आज उठले ब्रह्ममुहूर्ताकरिता, जेव्हा रोज सकाळी आपण उठतो, फक्त एकच आभार करा देवाला, देवा गजानना, भगवंता, नारायणा, आज मला तुम्ही जो दिवस दिलेला आहे, हा दिवस मी आनंदाने घालवेन. इस दुनिया में अगर खुश रहना है, प्रसन्न रहना है, जीवन अच्छे से अगर जीना है, तो मेरी कही हुई 3 बातें ध्यान में रखिए. आप मजे में रहेंगे, आपके चेहरे पर तेज आएगा, उदास उतरा हुआ चेहरा आपका कोई देख नहीं सकेगा. बोला जय गजानन. पहली गोष्ट, पहली बात अंडरलाइन कर लेना, रोज रोज नहीं बोलता मैं बात. शुक्राना यानी भगवान का आभार मानना, शुक्रिया अदा करना. भगवान, बड़ी कृपा है आपकी मुझ पर, सब कुछ दिया आपने, बहुत ही मजे में हूँ, आनंद से जीवन जगूंगा और आपके चरण में आऊंगा, पूरा जीवन जीऊंगा जब तक आपने मेरे यहाँ लिखा हुआ है, चाहे कुछ भी हो जाए, बीच में नहीं जाऊंगा भगवान, पूरा जीवन जीऊंगा और आपका शुक्रिया अदा करते रहूंगा. आभार, देवाचा आभार मानत राहायचं. पहिलं काय झालं, शुक्राना. दुसरं काय, मुस्कुराना. हे तर जमते आपल्याला. कुत्रे बिल्ली, कुत्रे मांजर हे हसतात का, बैल गाय कोणीच नाही, फक्त आपण हसू शकतो. या चेहऱ्यावर स्माइल ठेवा,
शुक्राणा, मुस्कुराना आणि तिसरं महत्वाचं जे आपण खूप प्रयत्न करत आहोत तरी पण खाली पडतच आहोत. मलाही जमत नाही, तुम्हालाही जमत नाही, पण ते जमल, पुढे जमल. कोणतं? किसी की चुगली निंदा नहीं करना. होईल असं नाही, 101% होऊ शकतो. 101% आपण यशस्वी होणार नाही, मलाही माहित आहे. मी इतके प्रवचन करतो तरी पण माझ्या हातून होते, चुका होतातच, चुगली निंदा केल्या जातेच. तरी पण जसं झालं तसं एकदम इथं फ्लॅश झालं पाहिजे, अरे मी हे काय केलं, आता नाही करणार. बस तेवढं तुम्ही करा, म्हणजे हळूहळू 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 ती सुद्धा कमी होईल. आलं का लक्षात? शुक्राना, मुस्कुराना आणि तिसरा किसी की चुगली निंदा नाही करना. मग बघा तुमचं जीवन. मला सांगावं नाही लागलं, सांगावं नाही लागेल की हसा म्हणून, तुम्ही आपोआपच हसत राहाल. विनाकारण, कोणतंही कारण नसताना आपोआप स्माइल तुमच्या चेहऱ्यावर येईल. मग ते वास्तूही नको, लग्नही नको, काहीच नको. असंच कोणी म्हणाले वेडी झाली का बाई, काय झालं असं म्हणून. कारण हे सर्वात महत्वाचं आहे. आपली प्रकृती जर ठीक ठेवायची असेल तर दुनियाभरचे विचार डोक्यामध्ये डाबून ठेवतात. ते गोडवून आहे का आपलं व्यापाऱ्याचं? तो माल ठुसून ठुसून भरून टाकतो, तसं आहे का? एकटे राहता तेव्हा या विचारावर कंट्रोल करा, नियंत्रण करा, याला दाबून ठेवा. आणि 4 जणांमध्ये राहते तेव्हा या वाचेला, बोलणारा दाबून ठेवा. विचारपूर्वक बोला, कसंही बोलू नका. अब एक इतनी अच्छी बात आपको बताता हूं, केवल 7-8 मिनट के अंदर, जो आपने शायद ही कभी सुनी होगी. ब्रह्मा, विष्णु, महेश. ब्रह्मा जी का काम है जगत की उत्पत्ति करना, विष्णु जी का काम है जगत पालन करना, और महेश जी, शिव जी का काम है पूरा नष्ट करना, फिर से नई दुनिया बसाना. विष्णु भगवान के बहुत सारे मंदिर है पूरे दुनिया के अंदर. शिव शंकर भोले बाबा के भी बहुत सारे मंदिर है, शिवलिंग जहां वहां आपको देखने की मिलेगी. लेकिन ब्रह्मा जी का केवल एक ही मंदिर है, पुष्कर में, राजस्थान में, सिर्फ एक. क्यों? ये तो त्रिदेव है, तीनों का बराबर रहना चाहिए, लेकिन ब्रह्मा जी का एक ही मंदिर क्यों है पूरी दुनिया के अंदर, और बाकी मंदिर क्यों नहीं बन पाए, उसकी कथा मैं आपको बहुत ही संक्षेप में सुनाता हूं. बोला जय गजानन. विष्णु भगवान, उनकी ये नाभि है, याला काय म्हणतो आपण, बोमली, ये नाभि है. यहां से एक कमल का फूल निकला डंडी के साथ में. भगवान आदि आके बंद है, आदि आके शुरू है. फूल निकला और उस फूल के अंदर ब्रह्मा जी की उत्पत्ति विष्णु भगवान ने करी. जैसे ब्रह्मा जी की उत्पत्ति हुई, उन्होंने देखा कि मैं आया कहां से. पूर्व दिशा की ओर देखा ब्रह्मा जी ने, एक मुख हो गया. पश्चिम की ओर देखा, दूसरा मुख हो गया. उत्तर की ओर देखा, तीसरा मुख हो गया. दक्षिण की ओर देखा, चौथा मुख हो गया. 4 मुख. आप कभी अगर पुष्कर जाओगे राजस्थान ब्रह्मा जी का दर्शन करने के लिए, तो देखोगे कि 3 मुख तो आपको दिखेंगे, 1 2 3, चौथा मुख नहीं दिखता है. उसके लिए उन्होंने पीछे आईना लगा कर रखा है, आरसा, वहां पे आपको चौथा मुख दिखता है. और जैसे चारों तरफ मुख फैलाया, 4 मुख हो गए और 4 वेदों का निर्माण हुआ. ब्रह्मा जी सोचने लगे कि मैं आया कहां से. तो वो जो कमल की डंडी थी उसके अंदर ब्रह्मा जी सूक्ष्म रूप से चले गए और नाभि के द्वारा विष्णु भगवान के पेट के अंदर चले गए. 1000 वर्ष तक ढूंढते रहे कि मैं आया कहां से, लेकिन पता नहीं लगा. लेकिन आखिर वापस उस कमल पर आ गए और समझ गए कि मेरी तो रचना, मेरी उत्पत्ति विष्णु भगवान ने की है. विष्णु भगवान ने आज्ञा दी कि तुम्हें जगत की उत्पत्ति करना है. ब्रह्मा जी ने आंखें बंद करी तो ब्रह्मा जी के शरीर के 2 टुकड़े हो गए, आधा शरीर इधर, आधा शरीर उधर. ये कथा भागवत में आती है. इतनी सी कथा, सिर्फ इतना पार्ट. ब्रह्मा जी का आधा शरीर जो हुआ वो हुआ पुरुष, जो हम है, स्वयंभू मनु. और आधा शरीर जो हुआ वो स्त्री है, जो आप है, शतरूपा देवी. बस यहां से जगत की उत्पत्ति शुरू हुई. स्वयंभू मनु और शतरूपा देवी, और उनकी हम सब सारी की सारी संतान है. ये जगत की उत्पत्ति हो गई. और ब्रह्मा जी ने विवाह किया सावित्री देवी के साथ, उनकी धर्म पत्नी.
वहां पर एक वज्रनाभ नाम का राक्षस था, असुर था, जो ब्रह्मा जी के पुत्रों को मारने लगा। अब ऐसा कौन सा पिता होगा जिनका बेटा मारे जा रहा है और वो सुखी होगा? ब्रह्मा जी बहुत चिंतित हो गए, और जैसे ही आंखें बंद की तो उनके हाथ में कमल का फूल आ गया। शंख चक्र गदा आणि पद्म, कमल का फूल आ गया। वो कमल का फूल उठाकर वज्रनाभ पर ब्रह्मा जी ने जैसे ही फेंका, उस वज्रनाभ का अंत हो गया और वो मरकर भूमि पर, धरती पर गिर पड़ा। लेकिन वो कमल के फूल की तीन पंखुड़ियां, तीन पाकड़ियां, तीन पंखुड़ियां धरती पर गिरी। कनिष्ठ पुष्कर, मध्य पुष्कर, श्रेष्ठ पुष्कर, ये तीन निर्माण हुए राजस्थान में। लेकिन मध्यम पुष्कर जो था, वहां पर एक झील निर्माण हुई, ज्याला आम्ही काय म्हणतो सरोवर, झील। और वो पुष्कर झील में ब्रह्मा जी को लगा कि अब मैंने यही निवास स्थान करना चाहिए। जो आज हम ब्रह्मा जी का एक ही मंदिर है पूरी दुनिया में, आप अवश्य जाइए राजस्थान में पुष्कर, वहां पर दर्शन कीजिए। तो वहां पर ब्रह्मा जी रहने लगे, 10,000 वर्ष तक रहे। देवी देवता आ गए और कहने लगे, ब्रह्मा जी यहाँ पर हमें ऐसा यज्ञ करते, ऐसा हवन करते हैं जो संपूर्ण विश्व का नहीं, संपूर्ण ब्रह्मांड का कल्याण कर सके, ऐसा हवन करते हैं। ब्राह्मणों को बुलाया गया, सब आ गए वहां पर और हवन की तयारी की गई। आता तुमचं महत्व सांगतो मी, तुम्ही प्रवचन ऐकताना माझं खूप आवडीनं, कोणतेही शुभ कार्य तुमच्याशिवाय आम्ही पूर्ण करू शकत नाही, बोला जय गजानन। देव का राहत नाही? प्रभू श्री रामचंद्रजींनी यज्ञ केला होता, परंतु सीतेची मूर्ती बाजूला ठेवावी लागली, तेव्हा यज्ञ पूर्ण झाला होता। ब्रह्मा जी को हवन करना है, यज्ञ भूमि में बैठ गए, सामने वेदी तैयार हो गई। सावित्री देवी को बुलाने के लिए ब्रह्मा जी ने भेजा कि मेरी पत्नी को बुलाओ, वो बगल में बैठेगी तभी यज्ञ पूरा होगा। सावित्री देवी पूजा में व्यस्त थी, जैसे आप व्यस्त रहते हो, पूजा कर रही थी। 3 बार बुलाया, 4 बार बुलाया, लेकिन सावित्री देवी पूजा में इतनी ध्यान मग्न थी, आंखें बंद थी, ध्यान कर रही थी कि किसी की कहने की हिम्मत नहीं हुई कि आप चलिए, ब्रह्मा जी आपकी राह देख रहे हैं। एक शुभ घड़ी होती है, माहित है तुम्हाला, मुहूर्त, वो शुभ घड़ी जा रही थी, चल रही थी। सबके सब ब्राह्मण लोगों ने कहा कि ब्रह्मा जी आपकी पत्नी अभी तक आई नहीं है, अनर्थ हो जाएगा। अगर ये शुभ मुहूर्त टल गया तो 10,000 वर्ष तक योग नहीं है, शुभ अवसर नहीं है, आपको ये हवन अभी करना ही होगा। ब्रह्मा जी चिंतित हो गए, सावित्री अभी तक आई नहीं, वो पूजा में ध्यान मग्न है और शुभ घड़ी टली जा रही है, अब क्या करना चाहिए? ब्राह्मण लोगों ने कहा कि हम एक ऐसा विवाह करते हैं आपका एक स्त्री के साथ, जो सिर्फ इतनी तात्पुरती, सिर्फ यज्ञ पूर्ति आपके बगल में बैठेगी पत्नी बनकर, सिर्फ उतना ही उसका काम रहेगा, लेकिन ये हवन करना बहुत आवश्यक है, बहुत जरूरी है। गायत्री देवी माहित है तुम्हाला सर्वांना, गायत्री देवी को बुलाया गया और प्रस्ताव रखा गया कि ये टेम्पररी विवाह, ये आपको ब्रह्मा जी के साथ करना है। गायत्री देवी ने ना कहा, लेकिन जब पूरे ब्रह्मांड का कल्याण हो रहा है तो वो मान गई और बगल में बैठ गई। उनका विवाह सिर्फ यज्ञ पूर्ता कराया गया और हवन शुरू हो गया। अब सावित्री देवी जो पत्नी ब्रह्मा जी की, जिनका ध्यान पूरा हो गया था, आंखें खुली तो सोचा कि चलो मेरे पति के पास मिलने के लिए जाना चाहिए। वो वहां से निकल पड़ी तो क्या दिखती है कि मेरे पति ब्रह्मा जी के बगल में दूसरी देवी बैठी है, इन्होंने दूसरा विवाह भी कर लिया, उसके साथ में हवन भी कर रहे हैं। सावित्री देवी को क्रोध आ गया और क्रोध में आंखें लाल लाल हो गई। ब्राह्मण लोग घबरा गए, हाथ जोड़कर कहने लगे, माता देवी हमारी बात तो सुनिए,